गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. आलो आहे सकाळ सकाळ रानात. किती वाजत काय माहीत, आता घड्याळ पण नाही, मोबाईलमध्ये काय पाहिलं नाही अजून. इनामात आपण स्प्रे एक मारून आलो आहे आणि आत्ता आपण आलो आहे घाण्यात. पाठीमागं पाहू शकता तुम्ही, घाण्यात आलो आहे आपण. तर स्प्रे असा आहे की आता आपलं 40 दिवसाची लागण होऊन गेली. 40 दिवसासाठी पहिला स्प्रे होता एक, म्हणजे फुटव्यासाठी वगैरे. तर तो आपण चालू केला आहे. मागाशी थोडंसं पाऊस पडला भरपूर, आता वातावरण क्लिअर झालं आहे, त्यासाठी जरा पटपट आपण मारून घेऊ. परत लाईट वगैरे जावली. एक पंप आता बनवला आहे, दुसरा पंप पटकन बनवून घेऊ, म्हणजे आपण मोकळं झालो. तर तुम्हाला कंटेंट सांगतो मी काय काय घेतले ते. आता या बकेटमध्ये आपण 13,045 100 ग्रॅम टाकलेलं आहे. ते पूर्ण डिझॉल्व झालं आहे. त्याच्यानंतर एक लवेचं आहे सुपर टिलर म्हणून, तर ते एक 25 मिली घ्यायचं आहे पंपाला. आपला पंप 20 लिटरचा, त्याच्यामुळे आपण 30 मिली घेतो आहे. त्याच्यानंतर हे हेप्टा म्हणून आहे, जे आपण ड्रिंचिंगला पण घेतलं होतं, ते पण एक 50 ग्रॅम टाकतो आहे. आणि पावसासाठी आपण स्टिकर घेतलं आहे. तर असे 3 कंटेंट आहेत. थोडंसं ऊन पडलं आहे, पटापट घेऊ. अशा पद्धतीनं काय काय ठिकाणी बघाय की 1-2 फुटवे चालू झालेत. इनामातलं काय झालं, ऊस वाढला आहे भरपूर, अजून फुटवा जसा म्हणावा असा नाही. पण तिकडं एक मेजर प्रॉब्लेम खोडकिडीचाच मला जाणवला. आता त्या दिवशी आपण हमल्याची ड्रिंचिंग केली, पण खोडकीड म्हणावं अशी काय मला थोडीशी कंट्रोल वाटत नाही. तर पुढच्या आठवड्यात काय करू आपण, 19 आणि त्याच्यात परत चांगलं एखादं कीटकनाशक घेऊन त्याची फवारणी करूयात. आळवणी थ्रू दिलं, पण अजून काही इम्पॅक्ट एवढं वाटत नाही मला. चला, वेळ काय व्हायला घालवत नाही, कारण परत पाऊस येतो हे येतं. बरंच नियोजन आहे आपल्या पाठीमागं. अशा पद्धतीनं आहे, तुम्हाला झूम करून दाखवतो. हे अशी कंडिशन आहे ऊसाची. चला, वेळ नाही घालवत आता. मौटीतली पण फवारणी झाली मित्रांनो. तर इकडं 265 एकदम जोरात चालू आहे मित्रांनो. त्याचं कारण असं आहे, इकडे 2-3 वर्ष काहीच नव्हतं. ते तुम्ही पाहू शकता, 1, 2, 3, 4, 5 जेटा सोडून 5 फुटवे आलेले आहेत. फरक हाच आहे की इकडे 2-3 वर्ष ऊस नव्हता. कांद्याचा बेवड चांगला आहे, हे आंतरपीक केले मूग वगैरे, त्याच्यामुळे इकडं डेव्हलपमेंट चांगली आहे. ही नामाने घाण्यातल्यापेक्षा 265च आहे. 86 असतात आणि अजून फुटवे जोरात झाले असते. हे तुम्ही पाहू शकता, 4-5 फुटवे निघालेले आहेत. लिप साईज पण चांगली आहे. झाली इथली पण आपली फवारणी झालेली सुपर टिलरची. थोडं भुईमुग बघू खाली कसं काय. भुईमुग मित्रांनो कुठे कुठे पिवळा पडलाय, नत्राची कमी दिसते. तण भरपूर उगवले, खुरपावं लागणार आहे. पाऊस नाही पडला, थोडं पाणी पण द्यावं लागेल. उगवला व्यवस्थित, थोडं खुरपणी गरजेचं आहे. आता खुरपून थोडं खत टाकून भिजावला तर चांगला बसेल. वड्याला पाणी फुले, कॅनल पण चालू होते ना, त्याच्यामुळं फुल भरलं आहे. विहिरीत पण भरपूर पाणी आपल्या. चला.